नमस्कार. आज आपण सर्वजण आपले सत्कार मूर्ती माननीय प्रसाद बापू हिरे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी अतिशय दर्जेदार असं भाषण केलं ते आपल्या सन्माननीय आमदार सत्यजितजी तांबे साहेब, सन्माननीय इंदिराताई हिरे, सन्माननीय नितीनजी बच्छाव साहेब, सन्माननीय राजेंद्र भोसले साहेब, माननीय प्रणवजी हिरे, सन्माननीय सुचिताताई बच्छाव, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सुभाष जाधव, डॉक्टर तुषार शेवाळे, सन्माननीय विनोदजी चव्हाण, सन्माननीय सोनोस्कर ताई, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अमृताताई पवार, त्याचप्रमाणे आज ज्यांनी अतिशय बाप सांगतो आईची कहाणी हे सिने पार्श्वगायक संगीतकार प्रशांतजी मोरे साहेब, डॉक्टर बच्छाव, सन्माननीय सावंत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मालेगाव, दाभाडी, निमगाव परिसरातील सर्व मनमाड परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आदरणीय प्रसाद बापू हिरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. प्रसाद बापू म्हटलं म्हणजे आताच राजेंद्र भैया आणि डॉक्टर सत्यजित तांबेंनी सांगितलं की त्यांना बघितल्यानंतर अतिशय उत्साह सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. तरुण, तडफदार आणि संयमी, अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व प्रसाद बापूंचं आहे. त्यांचं राजकारण असेल, सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, खूप मोठं कार्य त्यांचं आहे. माझी त्यांना विनंती आहे की आजपर्यंत पक्षात असून देखील मोठी जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही आहे, परंतु आता काँग्रेसला, तुम्ही तर काँग्रेसमध्ये आहातच, परंतु तुमच्यासारख्या तरुण, तडफदार आणि यशस्वी व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि तुम्ही अतिशय सक्रियपणे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही जबाबदारी या ठिकाणी सांभाळली पाहिजे. सहकार्य आणि सगळ्यांना तुम्ही संघटित करून या ठिकाणी मोठं काम आपल्याला उभं करायचं आहे, अशी मी आपल्याला विनंती करते. आज मराठी भाषा दिन आहे. आज खरं तर मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला. याचं कारण असं की शासकीय कार्यक्रम शिरवाडे वणी येथे होता आणि त्या ठिकाणी कवितांचं गाव, त्याचं एक दालनाचं उद्घाटन होतं आणि त्याच्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी गेले आणि फक्त फितकट
करून आम्ही लगेच इकडे आलो. कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आज जागतिक म्हणजे मराठी भाषा दिन आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. ही मातृभाषा आपली आहे, त्यामुळे आपण मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपले विचार हे मांडू शकतो. मला आनंद आहे की मी आपल्या सर्वांनी मला लोकसभेमध्ये खूप आशीर्वाद दिले, मदत केली, मतदान केलं आणि त्यामुळे मी खासदार म्हणून निवडून आले. परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर शपथ देखील मी मराठीतून घेतली. त्याचप्रमाणे सुरुवातीचं जे काही आरोग्य विभागावरती मला बोलण्याची संधी मिळाली ते देखील भाषण मी मराठीतूनच केलं आणि मराठीला आता अभिजात दर्जा हा मिळालेला आहे. आपली भाषा वाढवण्यासाठी निश्चितपणे त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न हे केले पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. प्रसाद बापूंनी तर या निवडणुकीमध्ये ते स्वतः उमेदवार आहेत असं समजून या ठिकाणी मला त्यांनी मदत केली. आपण सर्वांनी केली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मला या ठिकाणी मदत केली. त्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो. आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय बैराम हिरे साहेब यांचा देखील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि डॉक्टर साहेबांना आपण सर्वजण पप्पा म्हणतो आणि पप्पांचं जे काही कार्य आहे, एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी राजकारणी, समाजकारणी, त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या मालेगावमध्ये, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात आणि मुंबईमध्ये देखील अनेक संस्था, शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केल्या. आपल्या परिसरातील जे काही बांधव आहेत, तळागाळातील सर्व बांधव, त्यांच्या शिक्षणासाठी ही दालनं खुली करून दिलेली आहेत त्यांनी. आणि प्रसाद बापू त्यांचा वारसा हा पुढे नेता आहेत. खऱ्या अर्थाने पप्पांचा जो पुतळा आहे तो आपल्या सर्वांना कायम मार्गदर्शन करत राहील आणि त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे. मला तर कायम त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि नाशिकमध्ये बच्चाव हॉस्पिटल म्हणून प्रथम क्लिनिकचं उद्घाटन पप्पांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी लाभले आणि आज तागायत बच्चाव हॉस्पिटलचं, बच्चाव क्लिनिकचं धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतो आहे. अनेक रुग्ण हे त्या ठिकाणी बरे झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांचा जो आशीर्वाद आहे हा खूप मोठा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की हिरे घराण्याची ही जी परंपरा आहे, शैक्षणिक दृष्टिकोनातून, वैद्यकीय दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी मालेगावमध्ये जे काही रोपटं लावलेलं होतं त्याचं निश्चितपणे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी त्याचा आनंद घेतो आहोत. मी अधिक बोलणार नाही, परंतु त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांच्या कार्याचा वारसा हा निश्चितपणे आपल्याला पुढे न्यायचा आहे. मी सन्माननीय प्रसाद बापू हिरे यांना बच्चाव परिवाराच्या वतीने, धुळे लोकसभा मतदार संघाच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब.